जय। भारत माता की जय। टीम इंडिया भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। आजची थीम वापरली गेली त्याचा बेसिक कन्सेप्ट काय होता, उद्देश काय होता? आपण कोकण कनेक्टिव्हिटी मुवमेंटच्या माध्यमातून रोलर कोस्टर सायक्लोथॉन, कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि एक प्रस्तावित अल्ट्रा मॅरेथॉन अशा पद्धतीने प्रिपरेशन करतो आहे, ज्याची कन्सेप्ट आहे रन फॉर बायोडायव्हर्सिटी आणि पेडल फॉर बायोडायव्हर्सिटी. कोकणातले समुद्रकिनारे, किल्ले, पुरातन मंदिरं, पुरातन वास्तू, त्याचप्रमाणे पुरातन देवळं आणि ज्या काही जैवविविधतेच्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण जगापर्यंत पोचवायचा या दृष्टीने कोकणवासीय या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. क्रिकेट इतर खेळांना आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन देतो. नुकतंच ऑलिम्पिकमध्ये 117 जणांचा आपला भारतीय चमू सहभागी झालेला आहे, ज्याच्यामध्ये 70 पुरुष आहेत, 47 महिला आहेत. तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आज आपली कोकण कोस्टल मॅरेथॉनची प्रॅक्टिस रन जवळपास 50हून अधिक जणांनी भाटे बीचवरती केली. 200हून अधिक किलोमीटर आपण आज इथे पूर्ण केले. वयवर्ष 8 पासून वयवर्ष 67 एवढ्या वयोगटातले स्त्री, पुरुष, लहान मुलं, आबालवृद्ध ह्याच्यात सहभागी झाले होते. जास्तीत जास्त सकारात्मकता आमच्या माध्यमातून भारतीय चमूपर्यंत पोचावी आणि जास्तीत जास्त गोल्ड मेडल भारताला मिळावीत, पोडियम फिनिश व्हावं हा आजचा हेतू होता. यामध्ये लायन्स क्लब असतील, त्याचप्रमाणे स्विमिंग असोसिएशनचे विलंडकर साहेब असतील आणि समस्त रत्नागिरीकर डॉक्टर नितीन असतील, महेश सावंत असतील, मैत्री ग्रुपचे सुहासजी ठाकूर देसाई असतील, जोशी फूड्सच्या कांचन जोशी मॅडम असतील, असे सर्वजण याच्यामध्ये सहभागी झाले होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी साहेबसुद्धा आपल्याबरोबर आहेत. या सर्वांनी सहभागी होऊन सर्वसामान्य रत्नागिरीकरांनी ऑलिम्पिक विजेता भारतीय संघ व्हावा यासाठी ही सकारात्मकता आज पोचवलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.